सहकारामध्ये हे सगळं काम करत असताना आपण सांगितलं की कोल्हापूर जिल्हा कृषीपूरक बहुउद्देशीय सहकारी संस्था आपण स्थापन केली. त्याच्या पुढे जाऊन सहकारामध्ये अजून काय करता येईल असं काही तुम्ही प्रयत्न केलात? इतर काही संस्था? आता काय झालं साहेब, हं. ही संस्था स्थापन झाल्यानंतर हं. काही लोकांचं माझ्याकडे अपेक्षा वाढल्यात की हं. बाबा आम्ही तुमच्याकडे कार्यकर्ता म्हणून आहे, बरोबर त्यातनं तुम्ही आमचं काय करणार बरोबर आहेसा? बरोबर म्हणजे ते बरोबर बोललं नाही. बरोबर कारण माझ्या लक्षात आलं की मी बरोबर त्याची नस ओळखली. बरोबर नुसतं आपणच त्यांना करण्यापेक्षा आपल्या बरोबर जे कार्यकर्ता आहेत, बरोबर म्हणजे आम्ही पण कार्यकर्ताच आहे, बरोबर बरोबर पण माझ्या जोडीला जोड धरून माझ्या समवेत जे काम हो. करतात त्यांना साहेब स्पेसिफिक मी दूध संस्था एक 14-15 काढून दिलेले आहेत. असं बरोबर. 14-15 हे कार्यकर्ते कार्यकर्त्यांसाठी आहे फक्त? कार्यकर्त्यांच्यासाठी अच्छा 14-15 डेऱ्या काढून दिल्या बरं. साहेब. त्या डेऱ्यांच्या माध्यमातून हं. आज कमीत कमी 40-50 सभासद प्रत्येक डेअरीला जर धरलं हं. तर साहेब 1000-1500 शेतकरी हं. आज सुजलाम सुफलाम झालेत त्या अच्छा. दूध धंद्याच्या माध्यमातून. बरोबर परत विकास सोसायट्या मी काही जणांनी काढून दिल्या बरं. साहेब. हं. एक 7-8 संस्था विकास सोसायट्या काढून दिल्या. त्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती वाढलेली आहे. हं. तो कार्यकर्ता डेव्हलप झालेला आहे. हं. त्या माध्यमातून त्यानं गाव लेवलला चांगली प्रगती केलेली आहे. बरोबर तसंच पणन संस्था म्हणून साहेब 67 मी काढलेले आहेत. बरोबर म्हणजे 67 शेती निगडीत. पणन संस्था काढल्या हा गगनबावडा तालुक्यामध्ये? गगनबावडा तालुक्यात आहे साहेब. अच्छा पणन संस्था 67 काढलेले आहे. त्या माध्यमातून रोजगार निर्मिती झालेली आहे. प्रत्येक संस्थेला साहेब 67 म्हणजे एक कर्मचारी आम्ही तिथं लावलेला आहे. बरं. डेऱ्यांच्या बाबतीत 15 डेऱ्या आम्ही स्थापन करून दिलेल्या आहे. बरोबर त्यातनं 2-2 कर्मचारी लागलेले आहेत. तिथंच 30 कर्मचारी काम करत असतात. अच्छा. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था आम्ही काढून दिलेल्या आहेत साहेब. म्हणजे एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांच्या दारामध्ये थेट कर्ज द्यायला गेलात, बरोबर. प्रवाहाबाहेरच्या शेतकऱ्यांना प्रवाहामध्ये आणलं, आणि बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही रोजगार निर्मिती सुद्धा केलेली आहे. 100% केली. आज अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.